नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण 50 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। जालन्यातील कैलास बोराडेला चटके दिल्याच्या प्रकरणाला नवबळण। कैलास बोराडेचा मध्यधुंद अवस्थेमधील व्हिडिओ जरांगेंनी दाखवला। बोराडे मध्यधुंद आणि अर्धनग्न अवस्थेत मंदिरात गेल्याचा व्हिडिओ समोर। मंदिरासमोर माझ्या अंगामध्ये आलं होतं, जरांगेंनी समोर आणलेल्या व्हिडिओवर बोराडेचं स्पष्टीकरण आहे। कैलास बोराडेचा मध्यधुंद अवस्थेमधील व्हिडिओ जरांगेंनी दाखवला होता। जालन्यातील कैलास बोराडे घटनेप्रकरणी आरोपी नवनाथ दौडकडून तालुका प्रमुख पदाचा राजीनामा। नवनाथ दौड हा ठाकरेंच्या शिवसेनेचा भोकरदन तालुका प्रमुख होता। तुळजाभवानी मंदिरात दर्शनाला येताना तोकडे कपडे घालू नये, मंदिराची पाहणी केल्यानंतर छत्रपती संभाजीराजांची मागणी आणि ड्रेस कोड लागू करण्यासाठी पुजारी मंडळाचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र गेलंय। अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन। पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन, मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा। महेंद्र थोरवेंच्या वक्तव्याविरोधात रायगडच्या रोहा इथं अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून निषेध आंदोलन। कार्यकर्त्यांनी थोरवेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत केले आंदोलन। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी आदर्श गाव हिवरे बाजार गावाला भेट दिली। सरपंच पोपटराव पवारांकडून सपकाळांचं स्वागत। गावातील विकास कामांबाबत दोघांमध्ये चर्चा। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं गोंदियाच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात धरणं आंदोलन। जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी ही प्रमुख मागणी आहे। जालन्यातील वाळू माफियांविरोधामध्ये प्रशासनाची कठोर कारवाई सुरू। अंबडमधील वाळू माफिया प्रल्हाद मरकड 9 महिन्यांसाठी तडीपार। गोदावरी नदीवरील अवैध वाळू उपसा प्रकरणी कारवाई। जालना जिल्ह्यामध्ये वाळू माफियांविरोधात प्रशासनाची कारवाई सुरूच आहे। अंबड तालुक्यामधील पिंटू मरकडसह 9 जण तडीपार आहेत आणि गोदावरी नदीपात्रामधून अवैध वाळू चोरी प्रकरणी मरकडवर आधी देखील 2 गुन्हे दाखल झालेले आहेत। भंडाराच्या वरठीमध्ये दुचाकीला रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकची धडक। अपघातामध्ये 9 वर्षाच्या मुलीचा जागीच मृत्यू तर इतर दोघे गंभीर जखमी। पुलावरून होणारी भरधाव जड वाहतूक बंद करावी या मागणीसाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको। पुण्यातील शिक्षण संचालकांसमोर प्राध्यापक दिलीप थोंबे यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। पूर्णवेळ वेतन निश्चितीच्या मागणीसाठी घंटा वाजवत आंदोलन। नंदुरबारमध्ये 2 समाजात तेढ निर्माण होईल असे आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल। 4 दिवसात 4 गुन्हे दाखल। पोलीस अधीक्षकांकडून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा। कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरात आरोग्य विभागामध्ये खळबळ। कर्मचाऱ्यांचा आर्थिक आणि मानसिक पिळवणूक होत असल्याचा आरोप आहे। या संदर्भात शनिवारी आयुक्तांची महत्त्वाची बैठक। बुलढाण्यामधील इसोली ग्रामपंचायतीमध्ये लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा। ग्रामस्थांना बोगस कर पावत्या दिल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे। चौकशी करून योग्य ती कारवाई करू, गटविकास अधिकारी यांची माहिती। भंडारा बस स्थानकामधील प्रवाशांची संख्या घटली। एसटी बसची अनियमितता आणि स्थानकातील असुविधांमुळे प्रवाशांचा हिरमोड। एसटी महामंडळाचे प्रवाशांच्या सुरक्षेकडे सुविधेकडे दुर्लक्ष। कोल्हापूरच्या मुरदोंडे मळा या भागामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर। संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा। वारंवार तक्रार करूनही पालिकेचे दुर्लक्ष। पाणी टंचाईचा प्रश्न सोडवण्याची मागणी। जळगावच्या वडोदा वनक्षेत्रामध्ये 16 जणांचं अतिक्रमण हटवलेलं आहे। जेसीबीनं घरं जमीनदोस्त केली आहेत। वडोदा वन विभागाची कारवाई। अमरावती शहरामध्ये फुटपाथवरील अतिक्रमणावर महानगरपालिकेची मोठी कारवाई। फुटपाथवरील स्टॉलचे लोखंडी खोके महानगरपालिकेनं हटवलेत। 22 खोक्यांवर कारवाई करून वाहतुकीचा अडथळा दूर। धाराशिवमध्ये पशुसंवर्धन विभागाकडून कोम्बिंग ऑपरेशन। ढोकी इथं कावळ्या पाठोपाठ कोंबड्यांनाही बर्ड फ्लूची लागण। आतापर्यंत 507 कोंबड्या नष्ट, आणखीही कोंबड्या नष्ट करणार। नांदेडमध्ये शाळेतील शिपायाकडून 10 वर्षाच्या विद्यार्थ्यावर अत्याचार। पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी शिपायावर गुन्हा दाखल। तक्रारीनंतर शिपायाला विमानतळ पोलिसांकडून अटक। सांगलीत शिवशाही बसमध्ये तरुणीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला नागरिकांकडून चोप। सांगली शहर पोलिसात तरुणाविरोधात गुन्हा दाखल। बीडच्या परळीतील कत्तलखाने बंद करण्याच्या मागणीसाठी नागरिकांचं उपोषण। महिलांचा उपोषणाला मोठा पाठिंबा। उपोषणात शहरातील महिला मोठ्या संख्येनं सहभागी। साताऱ्याच्या शिरवळ पोलिसांकडून अवैध गुटखा आणि पान मसाल्याचा साठा जप्त। उच्चभ्रू सोसायटीतील गोडाऊनमध्ये छापा टाकून कारवाई। पोलिसांकडून मुख्य आरोपींचा शोध सुरू आहे।
वाशिम जिल्ह्यात मागील वर्षी अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टरवरील सोयाबीनचं नुकसान. निवडणूक आचारसंहितेमुळे शेतकरी मदतीपासून वंचित. पंढरपूरमधील गुरसाळे रोडवर 147 किलोचा गांजा जप्त. तालुका पोलिसांची अवैध गांजाविरुद्ध मोठी कारवाई. नांदेड जिल्ह्यात मका पीक काढणीला सुरुवात. उन्हाळ्यात जनावरांना चाऱ्याची सोय करण्याची शेतकरी व्यस्त झाले. हिंगोलीत बदलत्या वातावरणामुळे आंब्याच्या मोहरला गळती आली आणि आंब्याच्या उत्पादनात घट होण्याची त्यामुळे शक्यता आहे. वाशीतील एपीएमसी बाजारामध्ये इंदूरमधील बटाट्याची आवक बंद. आवक कमी झाल्यानं दरात वाढ. बटाट्याची 14 ते 16 रुपये प्रति किलोनं विक्री. दर पडल्यानं महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 5 ते 6 हजार कोटींचा फटका. सध्या सोयाबीनचे दर 3,900 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली घसरलेत. अमरावतीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांची सीसीआयच्या ग्रेडरकडून फसवणूक. वजन करताना प्रति क्विंटल कापसामागे 2 किलो अतिरिक्त कापूस घेतल्याची तक्रार. कापूस उत्पादकांकडून कारवाईची मागणी. जळगावच्या बाजार समितीच्या आवारात हरभरा तुरीची यंदा प्रचंड आवक. मात्र चांगला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी. छत्रपती संभाजीनगरला पिण्याच्या पाण्यासाठी तारीख पे तारीख पाणी योजनेसाठी डेडलाईन आता 31 मार्च ऐवजी 30 एप्रिल. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेत बैठकीत नवीन मुदत. नाशिकच्या येवल्यामधील गावामध्ये पाणी टंचाईच्या तीव्र झळा. पाणीसाठी नागरिकांची भटकंती. गावागावात टँकर सुरू करावे. येवला पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर. गेल्या 8 दिवसांपासून खराडी, वडगाव शेरी आणि विमाननगर परिसरात पाणी टंचाई. पाणी टंचाईमुळे नागरिक आक्रमक, तर काही ठिकाणी दूषित पाणी आणि कमी दाबानं पाणी पुरवठा. महिलांचं पालिकेमधील मुख्य पाणी पुरवठा अधिकारी यांना निवेदन. बुलढाणा जिल्ह्यामधील 23,000 लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द. प्रशासनाकडून लाडकी बहिणीच्या अर्जांची छाननी सध्या सुरू आहे. नाशिकच्या स्मार्ट सिटीच्या मागणीला काँग्रेस सेवा दलाचा विरोध आहे. स्मार्ट सिटीची कुंभमेळा प्राधिकरणात विलीनीकरण करण्याची मागणी. मागणीला काँग्रेस सेवा दलाचा विरोध. सोलापूरमध्ये शाळेत उशिरा येणाऱ्या मुख्याध्यापिकेला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना झापलंय. महातपूर गावातील जिल्हा परिषद शाळेतील प्रकार. शिंदेंच्या शिवसेनेच्या महेश मोहळे, युवराज वसगडेकर यांची शिक्षण विभागाकडे तक्रार. चंद्रपूर महानगरपालिकेकडून यंदा 687 कोटी 18 लाखांचा अर्थसंकल्प सादर. मागील वर्षाच्या तुलनेत 72 कोटी 60 लाखांची वाढ. तर मोठ्या योजनांवर भर देत काटकसर आणि कर वसुलीचं टार्गेट आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 75 लोकांचे हरवलेले मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर पोलिसांकडून मोबाईल हस्तगत. परभणीत 3 दिवसीय मराठवाडा विभागीय कृषी महोत्सव. शेतकरी कृषी अभ्यासक मोठ्या संख्येनं हजेरी लावणार. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राज्यात वर्षभरात 54 वसतिगृह सुरू. दरम्यान आणखी 18 वसतिगृह येत्या जून अखेर सुरू होतील. मंत्री अतुल सावे यांची विधान परिषदेमध्ये माहिती.